केटीवाले सर ते केटीवाले केटीवर केटीवर आहे केटीवर नाही केटीव्ही पण कोणते 4 डिपार्टमेंट आपले जिल्हा आपलं परिषद डिपार्टमेंट आपलं उपविभाग आपला उपविभागीय अभियंता इथंचा पाठबांधारे आहे केटीव्ही बनले 95 ते 97 च्या काळात काम झालेलं आहे सर. नाही आता झाले चालूच आहे 24-25 मध्ये 24-25 चालू का ना केलं नाही तुमच्या दोघांमधून एक तरी खरं सांगा 95 ते 97 नाही सर, सांगा चालू चालू रनिंग आता 24-25 2 केटीवर झालेले सर आणि अडवलेले सर पाणी अडवलेले एक थेंब सुद्धा अडवलं सर गेले असं तिथची फोटो जुना सांगू राहिलो. त्यांचे लगेच 5 मिनिटात फोटो सुद्धा बोलू शकतो दोघांची असेल किंवा कोणाचीही असेल परंतु मी आम सभेमधून तुम्हाला आदेश देऊ लागला की तुम्ही स्वतः त्याची ज्या डिपार्टमेंटची असेल त्या डिपार्टमेंटची चौकशी करून मला तुम्ही 3 दिवसात द्यावं. त्या ठिकाणी सिमेंट सुद्धा एकदम निघू शकतो अरे 3 दिवसात यस दादा. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या लाभार्थ्यांचे एमआरएचएस अंतर्गत विहिरीचे 1 लाख कोणाचे 1,20,000 पर्यंत मस्टर पडलेले आणि उर्वरित मस्टर त्यांचे आता चालू होतील का? मग कसे होणार नाही अपुरे काम तो पुरे करावं ना. नाही सर अपुरे याच्यामध्ये काम पुरे करण्याचा नियम आहे आहे. करण्याचा नियम परंतु त्याच्यामध्ये मजुराचा आता क्रम आला आहे नंतर त्याचा फेस निघालेला आहे त्याच्यामुळे तो ॲजिटेशन आपल्याला पूर्ण करावे लागतील आणि 20,000 रुपये मशीनने केला असेल तर ते निश्चित होणार मशीनने केला असेल तर हे काही काम सर काही बिलकुल चालणार नाही सर. अरे ठीक आहे बोल मागे काढावा. व्हिडिओ साहेबांची विनंती आहे. एक मिनिट तुमचा नंबर नाही तुम्हाला कसं तुम्ही बहुत सर्व पूर्ण वयले पैसे नाहीये आता लेबर कवा द्यावा अरे दादा तुमचा नंबर आला तर बोला असं पण डिस्टर्ब होत जाईल ज्याचे एकदा व्हिडिओ झाले सरांना माझी विनंती आहे की व्हिडिओ सर ज्या ठिकाणी माती 30 किंवा 35 फूट होती त्यावेळेस बांधकाम त्या शेतकऱ्याने आधी केलं मजुराच्या अंगावरती खसू नये विहीर म्हणून त्याच्यामुळे त्यांचे कामं कोणाचे 22 फूट झाले कोणाचे 23 फूट झाले तो कोणाचे 30 झाला फूट आता झाले. मुद्दा त्याचा मधला सरपंच महोदय मी मार्ग काढतो. चालेल सर चालेल धन्यवाद. एक मिनिट ताई बोलू. नमस्कार सर, माझं नाव अर्चना आणि सागरायला देवणी, तालुका सिल्लोड, जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर. माझी समस्या अशी आहे सर की माझ्या घरासमोर म्हणजे पुरुषांची मूर्ती आहे सर ती मूर्ती तिथून साईडला राहावी आणि ग्रामपंचायतला जेव्हा महिला ग्रामसभा होती त्यावेळेस वेगळाच मुद्दा राहतो म्हणजे पुरुषांचे प्रश्न जास्त असतात त्यामुळे महिला थांबू शकत नाही जास्त आमच्या गल्लीतल्या ज्या सर्व महिला आहेत त्याचं लिहाखेरी ग्रामसेवक मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत मॅडम ताई उद्या येतो आणि 2 दिवसात ताई तुमच्या गावाला उद्या यांनी नाही केलं काही व्यवस्था तर बीडीओ साहेबांकडे एक लेखी तक्रार करायची आता तुमची नोंद घेण्यात आली. बोला साहेब माझी 2 वर्षाची वेळ राहिली पण जो फायनल केला इंजिनियरकडे आलो तो ग्रामपंचायतकडे ग्रामपंचायत कोणाकडे एमआरजीएसच्या विहिरीचा अंतिम बिल देण्याचा अधिकार व्हिडिओ साहेब तुमचे लोक का देत नाही हो? रोजगार सेवकांनी प्रस्ताव सादर केलाय का रोजगार सेवक एमबी सादर केली आहे का? रोजगार सेवक कोण आहे? फायनल बिल सांगितलेले बिल आपण आणलेली हिला जोडेल साहेब तुम्हाला बिल तरी वाचता येते का? ते म्हणतात जोडलेले तुम्ही म्हणतात जोडलेले. जीएसटी बिल बाकी सर त्याच्यामध्ये तुमचं काम नाव सांगा ते आम्ही सांगितलेलं त्यांना जीएसटी बिल रोजगार हमी करून जीएसटी घ्यायलाच नाही पाहिजे. इकडे सरकारने घ्यायचं ते सरकारने कधी करायचं तेच वसूल करायचं त्याच्यासाठी तुमच्या सरकार रोजगार सेवक एक टोल लावून एक महिना गाडी लागते याचं नाव दाखवतो तेच नाव दाखवतो मी जे बोललो तेच असते लय भारी. आता तू कधी करणार? सर 2 दिवसात करून देतो. 2 दिवसात तुमच्या गावामधला एकही तक्रार माझ्याकडे यायला नाही पाहिजे. कोणताही तर रोजगार सेवक सर ते इंजिनियर बदलून टाका शिवना सर्कलचं तुम्ही सगळे लोक सुखी होतील सर्कलचे आपल्या हा चला शिवना झाला की संपला का ना? हा शिवना म्हणा चला बोला. माझा अजून एक प्रश्न आहे की ग्रामसंघ कार्यालयासाठी ग्रामपंचायतमध्ये अजून कधीला आहे 1 वर्ष झालं पण ते अजून कोणतीही अंमलबजावणी झाली ये नाही मंजूर होणे का न होणे आणि महिलांना बसायला कार्यालय नाही ग्रामसंघासाठी त्यासाठी मी पडलेला नाही सर आणि त्यांना ताई मला तुमचं गाव आणि नाव सांगा. मंगल सरगोरे राहणार तालुका सिल्लोड
लिहा की. काय करणार रे बाबा? अरे या बहिणीच्या अरे काही कारण नाही साहेब, रोजगार मग तुम्ही त्याच्या विरुद्ध कारवाई का करत नाही? तुम्ही रिपोर्ट का करत नाही? ती बहीण म्हणते एकही पडलं नाही, मास्टरचे पैसे नाही मिळाले, तुम्ही म्हणता 3 मास्टर. अरे काय कसं आहे हो? ती बहीण जे बोलती ते सत्य समजून तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. नाही सर, आम्ही सरांकडे व्हिडिओ साहेबांकडे तक्रार पण दिली होती. सर बोलले फक्त आता 7 ते 8 दिवस झाले तुमचं ऑनलाईन केलं आणि 2 वेळेस कागदपत्र दिले, तरी त्यांनी आम्ही त्यांना विचारलं तुमचं आमचं काही आहे का? ते बोलले नाही, माझ्याकडे हे काम नाहीये. मी दवाखान्यात फोन केला तर मी ते तुमचं काम व्हिडिओ नाही. तर त्या रोजगार सेवकाच्या बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. तुम्ही त्याच्यात कारवाई का करत नाही मग? समिती नेमली आहे आपण. साहेब आता त्या समितीच्या माध्यमातून जयस्वाल जे बोलतात गावामध्ये राहून इथे हजर राहत नाही, असं काय चालू? म्हणजे हे रोजगार सेवक काही गावाचे मालक नाहीये, त्यांना चालक म्हणून त्या ठिकाणी पैसे देतो आपण सरकारच्या वतीने, आणि अशा पद्धतीची करून लाडल्या बहिणी बोलू लागल्या हे पहिल्यांदाच तुम्हाला त्याचा अभिनंदन करावं लागेल. अशा पद्धतीने प्रणाली यायला पाहिजे. ही सिस्टीम जरा तुम्ही व्हिडिओ साहेब ज्या महिला भगिनी आल्या एकदा त्याचा काम घेऊन तुमची एक महिला अधिकारी नेमा, महिलांच्या कामासाठी एक पंचायत जो काही प्रश्न असेल त्या बहिणीला बोलू शकता. ताई मी तुमच्यामुळंच हे धोरणात्मक निर्णय घेऊ लागलो का इथं एक तुमचा कॅबिन राहील, महिलांचा तक्रार निवारण केंद्र त्याचं नाव राहील. ज्या ज्या बहिणीला इथं यायची बी गरज नाही, एक आपण सिस्टीम करू व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपल्या सेस मधून त्याला पैसा देऊ, एक कॅबिन त्या ठिकाणी ऑनलाईनचे 3 नंबर याचा सन्मान होईल. तर काय फायदा आपला? आपण फक्त बोलाची करीन, बोलाचे भाग हे चालणार नाही. याच्याबद्दल आपण जरा धोरणात्मक निर्णय घेऊन या 4 दिवसात आचारसंहितेच्या अगोदर मला सांगितलं तर मी त्याची तुमच्या कर्मचाऱ्यामधून 2 महिला भगिनीची नियुक्ती करा, त्यांचा एक कॅबिन बनवा, त्यांना टेबल खुर्च्या आणि कॉम्प्युटर. पैसे दिले तर इथे यायची गरज काय मग? काही पैसे कोणाला माझी बहीण तुम्हाला एक नम्र विनंती आहे, कोणाला पैसा द्यायचा नाही. नंबर 1. नंबर 2, तो तुमचा हक्क आहे आणि तो हक्क अपंग असेल, विधवा असेल, वयोवृद्ध असेल किंवा विधवा असेल, या सर्व महिला भगिनीला तो न्याय मिळालाच पाहिजे. यांचा नाही होण्याचं काय कारण मिळू दे? अरे हे अन्वी काही अन्वी बोलले ना, अजून एकदा प्रश्न सांगा यांना. स्तरीय जी समिती आहे त्या दिव्यांग अनुसार आम्ही त्याचं UID कार्ड काढलं पाहिजे आणि शासनाचाच हे आहे दिव्यांगांसाठी UID कार्ड कंपल्सरी आहे. आणि तुमच्या PSC मध्ये ते देता येतं का? नाही तर तिथून रेफर वरिष्ठ कार्यालयाकडे करता येतं का? परंतु बगर सर्टिफिकेटचा त्यांना लाभ मिळणार नाही, त्याचा QR कोड मिळणार नाही, त्याच्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये ते बसणार नाही. मग त्यांना कसं न्याय मिळणार? अंध असेल, अपंग असेल, त्याच्यासाठी तुमचा एक दिवस फिक्स करा. RX मध्ये एक कॅम्प लावा किंवा आपल्या इथल्या घाटीमध्ये कॅम्प लावा. तालुक्याचे दिव्यांग बोलून आपण UID काढून देऊ. चला सर माझ्या गावामध्ये सर नाही, चर्मकार बांधवांना काय पाहिजे? समाज मंदिर. तर तुम्ही दलित वस्तीमध्ये ते प्रस्तावित करा आणि देऊन टाका. आणि मी देतो ताई, समजलो विषय. या वर्षी अन्वी याचं नाव घ्या
आणि त्या प्रस्ताव सांगाल का? त्या ती बहीण जी आहे ना अन्वीची, त्यांनी गेल्या वेळेस मी चर्मकार बांधवांच्या भावण्यासाठी त्यांना एक भवन पाहिजे, ते त्यांच्या नावाने ग्रामपंचायत कडून करून घेणे आणि ते समाविष्ट करणे या वर्षाच्या मध्ये. सर माझ्या केलं तर 15 ते 20 लोकांचंच मस्तक काढलं जातं. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की जो तिथं रोजगार सेवक आहे तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, परंतु त्या संघटनेत सुद्धा एक जबाबदारी पदावर आहे. त्या पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य लोकांकडून पैसे भेटले जातात. विशेष म्हणजे आम्ही ग्रामपंचायतमध्ये विरोधी बॉडीमध्ये आहोत. जर आमच्याशी एखादा लाभार्थी बोलला देखील, त्यांनी तक्रार देखील केली, तर त्याला टार्गेट केलं जातं की तू रुपेशकडे गेला होता ना, तुझा आता त्याच्याकडे तुझं काम करत नाही. एवढंच नाही साहेब, त्या रोजगार सेवकाची मजल एवढी साहेब एक मिनिट, त्या रोजगार सेवकाची मस्ती एवढी साहेब की एखाद्या कामावर जाऊन ते काम मेजरमेंट मध्ये नाहीये, म्हणजे स्क्वेअर फूट मध्ये नाहीये. ऍक्च्युली हा विषय टेक्निकल डिपार्टमेंटचा आहे. हे काम त्याचं नाही, त्याचं काम फक्त मस्टर भरायचं आहे. हे काम जे रुरल इंजिनियर आहेत त्यांनी ठरवायचं की हे काम त्या नियमात बसते किंवा नाही. पण तो काय करतो, लाभार्थ्याकडे जाईल, लाभार्थ्याला सांगेल तुझं क्षेत्रफळ कमी करतोय, 30,000 रुपये लागतील. माझं गाव अक्षरशः रणकुंडी आलेलं आहे त्याच्या बाबतीत. अनेक लोकांनी मला त्रास दिलेला आहे, म्हणजे त्रास करू करू सांगितलेलं की बाबा याचं काहीच होऊ शकत नाही का म्हणून. व्हिडिओ साहेबाच्या टेबलवर फाईल नाहीये, फाईल आहे मोठा 100 पानाचा, विचारून बघा तुम्ही आताच्या देशवानजी, आता आपण आताच निर्णय घेतला की तो हेतू पुरस्कार गैरहजर आहे, आज त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश आपण दिला. आणि तो काही सरकारचा परमनंट कर्मचारी नाहीये, त्याला बदलण्याचा अधिकार व्हिडिओचा आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत 9 लोकांनी, ऐका ना, 9 लोकांनी आतापर्यंत त्याच्याचबद्दल तक्रार केली, तुमच्या तो रोजगार सेवकाच्या बद्दल. मी स्वतः तो RCCचा काम बघायला गेलो, मी स्वतः तो काम बघितला, पण तरीही तो त्या दिवशी पळून गेला. त्याला तात्काळ निलंबित करण्याचा आजच्या याच्यामध्ये प्रस्ताव पाठवा. तुम्ही काहीच करणार नाही, मी कशाचाही पदाधिकारी असेल, मी कोणताही पदाधिकारी असेल आणि अशा पद्धतीने लोकांकडून पैसे मागत असेल तर त्याचा हे कोणत्याही पद्धतीमध्ये त्याला माफ केल्या जाणार नाही. त्याला कोणताही आसरा असो का फासरा असो का कासरा असो, शेवटी गोरगरिबांच्या साठी या आम सभेमध्ये झालेल्या निर्णयाची नाव हट्टी घरापर्यंत वास येतो, अक्षरशः म्हणजे दरवाजाला हट्टी ग्रामसेवक, हट्टीचा ग्रामसेवक कोण आहे? बाजारा घ्या, ते उत्तर द्या. अरे ताई त्याला उत्तर देऊ दे ना, कमा झाली तुमची. हा नमस्कार सर, या ठिकाणी पूर्वीची जी बाथरूम होत्या ते बाथरूम काढून नवीन बाथरूम केले, तर त्याला प्रश्न त्या बहिणीचा साधा आणि सिंपल आहे. तुम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेस अशी स्वच्छतागृह बांधतात ते लोकांच्या त्रास देण्यासाठी नाही आहे, ते बांधायला पाहिजे, ठेवायला पाहिजे, राहायला. काही यांनी दरवाजा बसवला त्याला कधी बसवणार आणि मला व्हॉट्सअप व्हिडिओ पाठवणार. ठीक आहे, चला बोला तुम्ही. सर आमच्या इथे ग्रामसभा कधीपासून? काही वर्षापासून. अरे बाबा, कोण आहे तो बहादर ग्रामसेवक? मला त्याचा चेहरा पाहायचा आहे. ग्रामसभा घेण्यात येईल, परंतु त्यावेळेस नाही काळेसाहेब, तो मुद्दा बाजूला आहे, तो घेण्यात येईल, परंतु आतापर्यंत घेतला नाही अशा माणसाचा चेहरा मला पाहिजे. आता मिनिटं उत्तर दिलं अरे किती हा प्रश्न नाही, किती वर्षापासून घेतली नाही. ग्रामसभा झाल्या सर वडाळीमध्ये सुद्धा. कधी कधी झाले कागदावर झाल्या, घरी बसून झाल्या. वडाळीच्या मंदिरामध्ये ग्रामसभा. अरे काय बोलता हो तुम्ही? ज्या वेळेस एक जबाबदार साधा माणूस आहे आदिवासी समाजाचा, त्याच्या भावना तुम्हाला समजतात का नाही समजत असेल तर तुमच्या डोक्यामध्ये परिणाम आहे. सर आम्ही कामगारचे काम बरेच वेळेस घेऊन गेलो, सही करत नाही साहेब. एक एक प्रश्न उत्तर पाहिजे. पाण्याचं एक एक प्रश्नाचं उत्तर मला देऊ दे पाहिजे. फोन आला होता लालबाबांचा, वॅक्सिनरी ग्रामसभा घ्या म्हणून,
पण तो आमचे सरपंच त्यांचे नातेवाईक तेव्हा अनुपस्थित होते म्हणून ती सरपंच बी ग्रामपंचायत सत्ताधारी सदस्य सगळे गायब. अरे बाबा, प्रत्येक ग्रामसभेला सरपंच महोदय येत नसेल तर तुम्ही घ्यायला पाहिजे, उपसरपंचांनी घ्यायला पाहिजे, ते बी गैर जाते का सदस्यांनी घ्यायला पाहिजे. गावाच्या काय त्याचा प्रॉब्लेम लोकांना सांगतात आम्हाला गावात मारायला लावलंय. काय विचारायचं सामने इतकं मोठं हे सुद्धा करायला लावलं. आणि हे काय रे घरामध्ये नवरा बायकोचे दोन घरपुडे असतात. आम्ही बोलत नाही, बोलायला लागलो तर माणसं मारत जातो. दोन घरपुडे म्हणून साहेब सुद्धा नाही गेले आणलं. अरे बाबा, मला एक आश्चर्य वाटतं का आमच्या लोकांना, अरे ऐक ना दादा, का गरीबाला घरकुल देत नाही, एक एक घरामध्ये दोन दोन दिले असेल तर याला निलंबित करा, आजच या महिन्याचा प्रस्ताव पाठवा, याचा विषय संपवा. गोर गरीबाला न्याय नाही आणि चिरीमिरी करून धंदा करत असेल तर चालेल. आम्ही ग्रामसेवकांची इज्जत करतो, त्यांचा सन्मान करतो, आणि तुम्ही अशा पद्धतीने आमच्या लोकांना अन्याय करत असेल तर कसं आम्ही ऐकून घेणार. शेवटी ज्याला दिलं ते चांगलं आहे, पण एक द्यायला पाहिजे, दोन दोन केस देतो की करा. हे सांगायला लागलो पाण्यात की याची केस करायला तुम्हाला त्याच्याच घरपुढे दोन करून गेले याला पैसे घेऊन आणि आमची चेक करत नाही. ज्याला दोन दिले त्याला दोन दोन केस करायला, पण आता आपण बी केस करू नये. अरे मी बी केस करतो तर तुझ्या वतीने त्याच्यावर असं एखाद्या तक्रार केला एखाद्या गरीबाने तर त्या गरीबाला तुम्ही अशा पद्धतीने गावाच्या एखाद्या माणसाला आपल्याशी जरूर करत असेल ते चुकीचं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी जे बोलू लागलो आता मला काय करायचं करू आपण, परंतु ग्रामसभा त्या गावाची जी असते ती घेत नाही. त्यानंतर आम सभेमध्ये तुमचा प्रश्न येतो, गेल्या वेळेस तारीख दिली ती पुढे ढकलून दिली. तक्रारी आला पाहिजे या 2 दिवसामध्ये ते सर्व प्रश्न मिटायला पाहिजे. बोला चला. असं काय चालू करा. आमच्या गावामध्ये थोडा जवळ कर ना माईक. ते पूर्णपणे लोक तिथे येऊन असतात. आम्हाला त्याचा लय त्रास होतो. आम्ही बऱ्याच वेळ गरम चौकला अर्ज पण दिले. आणि ती जागा सरकारची आहे का कोणाची? ग्रामपंचायतची सरकारची जागा आहे. बऱ्याच वेळेस सांगितलं या गेले ग्रामसेवक का लय भारी आहे ती. अरे असं तुम्ही यांना ओळखता का? काय नाव यांचं? हे अप्पा आहे. सर आम्ही वारंवार भरपूर वेळ तक्रार केल्या सर. मागच्या 3 महिन्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायत स्थलांतर होण्याचं त्यांना सुद्धा निवेदन दिलं होतं सर. पण ते आम्हाला नुसतं डावाडावाचे कामं चालली. जाणारे लोक गाव सोडायला तयार आहे, स्थलांतर होऊ लागले. याचं काय परवानगी घेऊन आले सर ते. त्याच्यानंतर आम्ही त्याला वेळेस त्यांच्या पाया पडलो. ग्रामपंचायतमध्ये रुपये भरायला सांगून आम्ही सांगितलं होतं की तेव्हा सार्वजनिक 10 महिलांसाठी संडास बांधा. तर रुपये भरायला मी ग्रामसेवक त्यांच्या पाया पाडण्यात राहिलो होतो सर मी फक्त, कारण की तिथे सकाळी महिला येत्या. आम्ही आता घरात आमच्या माणसाला 10 वाजेपर्यंत घराच्या बाहेर आले जात नाही सर. आमचे लहान लहान लेकरं आहे घरात. मग स्वच्छता अभियान कशी चालणार तुम्ही गावात? त्याच्यानंतर मी एक सार्वजनिक शौचालय मंजूर करून घेतलं सर. कमीत कमी 7 ते 8 लाख. अरे आपण सर्व गाव हागणदारी, अरे ऐका हो, तुम्हाला समजत नसेल तर काय करावं तुम्हाला. अरे हागणदारी मुक्त गावाच्या पाट्या लावल्या, तुम्ही प्रमाणपत्र दिलं, आणि मग हे ओपन संडास कसे करतो, उघड्यावर कसं बसतात लोक यांच्या घरात. एक प्रत्येक सत्रामध्ये टॉयलेट बांधकाम चालू होतं. आता कमीत कमी 90 ते 95% आता हागणदारी पहिले 100%चा प्रमाणपत्र दिला. लहान लहान 5 मुलं आहेत सर. माझ्या भावाचे 3 आहेत. मी तुमचा प्रश्न समजतो.
आता मला याच्या घरासमोरची एकंदरीत दुर्गंधी दूर करून मला रिपोर्ट द्यायचा. बुलबुले उद्या या किल्ल्याला जाऊन चौकशी आवाज सादर करा. या किल्ल्याला उद्या चौकशी आवाज सादर करा. सर ते साफ करून देतात पण मग ते उद्याच्या दिवशी परत येऊन घाण करतात ना. नाही, साफसफाई करून तिथे एक बोर्ड लावा. इथं आता आम्ही सिल्लोड शहर 1 लाख लोकांची वस्ती आहे. तुम्हाला एकही उघड्यावर बसताना दिसणार नाही 1 लाख लोकांमध्ये. अरे ऐका, तुम्हाला जे पहिले ऐकून घ्या. आमच्या गावाला 30 सिस्टीम होती, आम्ही ते बदललं, कोर्टामध्ये केस केलं, लोकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. शेवटी तुम्ही खायचं आणि दुसऱ्याच्या घरासमोर आगायचं आणि त्याच्यामधून दुर्गंधी होऊन लोक आरोग्याला मोठा परिणाम होतो त्याचा. महिन्यामधून फक्त नाही, 1 मिनिट थांबा. तर आम्ही 1 लाख लोकांना सिल्लोड शहरामध्ये कव्हर करू शकतो. तुम्ही 1000, 500, 100 लोकांना कव्हर करू शकत नाही. पण सर्व तालुक्यासाठी माझे याचे दुष्काळाचे पैसे स्वतः आले तर ते आले 1 हप्ता तिथं बाकी. पण ते सांगण्यासाठी मी कमीत कमी 6 वेळेस त्या टेबलवर गेलो. थोडं शांत राहा बहिणी. अरे बहिणी थोडा शांत राहा. संबंधित टेबला 6 वेळेस गेलो तर मला इतका अनुभव बेकार आला. कोटारे 60 वर्षाची 70 वर्षाची कार्ड घेऊन येते त्या टेबलवर. ते कार्ड पाहायचं ते काय सांगताय, तुम्ही तलाठी आपल्याला भेटा. तलाठी आपल्याला भेटायला गेले की ते म्हणते तुम्ही गिरी साहेबाला भेटा. असं करून सगळी तो माणूस येऊन नाम सोडून देतो. आणि मी स्वतः 6 वेळेस गेलो तर मी 6 वेळेस ती अनुभव असा पाहिला की कमीत कमी अर्धा घंटा तिथे बसलो आणि त्यावेळेस मी त्याची शूटिंग करत होतो. पण ते काय कार्ड माणसं ठेवत त्यांच्या हाताखाली, त्यांच्या हातात देतात. ते सांगते की तुमचं काम आपल्याकडे. हे सगळं झाल्याच्या नंतर आणि त्या गिरी आपल्याला म्हणून तुमचं काय काम आहे तर ते दुसऱ्याचे पैसे वगैरे आहेत त्या वशिल्याचे ते काम काय केलं मला भरीत त्याच्या हॉटेलीत बसत्या. ते न्याय तहसीलदार भी पड़ा उसको शिवारे चक्कर आने थे यादव ने करो गया क्या दूसरी चक्कर है चक्कर मध्ये. हा बोला की असा धंदा करण्यापासून सुरू केला तुम्ही. सर यांचं म्हणणं खरं आहे आमचं, पण ज्या लोकांची 2 शिवारात जमीन त्यांचं 2 शिवारांचं जमीन आहे तुम्हाला असलेले लोक प्लस एका गावात दोन वेळेस नाव जर असेल तर एक नाव अटकलेलं आहे सर. त्याला यावेळेस जो GR काढला शासनानं 2 हेक्टरपर्यंतचा एक काढला आणि वरच्या 1 हेक्टरचा वेगळा काढला. अगोदर 3 हेक्टरपर्यंतचं एक निघत होते तर हे लोक संपादून जात होतं 2 गावा मिळून 2 हेक्टरच्या वर गेलं. आता तसं नाही होऊ लागलं सर. आता आपल्याला आप्पाकडून करेक्शन करून 2च्या आत घ्यावं लागतं. कारण की तलाठी लोक काय ड्युटीवर आहे का नाही निवडणुकीच्या? सर्व निवडणुकीच्या ड्युटीवर आहे. तुम्ही लिहून घ्या. सर्व तलाट्यांनी 1 हेक्टर, 2 हेक्टर, 2 शिवार, 1 शिवार हा प्रश्न संपून टाकायला पाहिजे. आणि ज्यांचे क्लिअर आहे त्यांचे गाव पातळीवर तुम्ही क्लिअर करा. आता हट्टीमध्ये समजा एखाद्याची जमीन असेल आणि सासूरवाड्यामध्ये त्याची सामायिक क्षेत्र माझं एकच क्षेत्र आहे, पुढं दुसरं कसं झालं तसं एक हप्ता पाहिला एक कळलंच नाही. आणि त्यांच्याकडे जवळ तेव्हा तुम्ही शेतात गेलो 6 वर्षापासून नाही 4 वर्ष झाली. जमिनीचे पैसे 4 महिन्यापासून पडले नाही आणि चालू वर्षीचे पैसे 15 डिसेंबर नंतर पडले नाही सर. अरे जुने 1.5 वर्षापासून नाही मिळाले अशी तक्रार त्याची. काय बोलता तुम्ही? नंबर दिला त्यांना या दिवशी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पैसे चालू करून मला रिपोर्ट कधी देणार? कधी 2 दिवस, 3 दिवस, 1 दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी दिला तुम्ही. मी एखादी माझं संबंध नाही. बाकी सर्वांचं बोललो मी, सर्वांचं बोललो. 3 दिवसामध्ये ते क्लिअर करून देतील गणेशराव. हॅलो बोला किती बाई काय? हॅलो सर मी विष्णुदादा कंपनी राहणार शेती संदर्भात त्या दिवशी आज बोलतो तुम्हाला हालत करा गेली सर उभं द्यायला हवी ना. क्षेत्राच्या वतीने 2 वेळेस तशी करायला अर्ज केला होता सर, पण अजून कारवाई झाली सगळी. अच्छा चला याची नोंद घ्या. नाव सांगा तुमचं? विष्णुदादा कंपनी राहणार माती. लिहून घ्या. आप्पा यांना
येणाऱ्या मतदारांमध्ये इथे पडून जाईल. नाम शेख रब्बानी का जिला और रहने वाला पूर्वा सारवानी तालुका सोलो जिला संभाजीनगर. मेरा इससे पहले 10 साल पहले आदमी में एक विषय हुआ था, वो एमसीबी के उप अभियंता जो हमेशा मैंने को कंप्लेंट इसमें मिलाते साहब हमारे होटल में देखा मैंने तो भुट्टे इससे मिलाते, दूसरा वजह का कम का भुट्टे इसका मिलाते. और बिल देके हमारी मोमिना बेगम मेरी मिसेज, अरे वो बोलते अभी तो अभी आपके माजी सभापति का कहना हो रहा अभी बिल भरे, बिल के पैसे हम भर देते. इसके बारे में उप अभियंता का ये कहना है कि भाई लोकल में जो तार है जो दुनिया में जो आप प्रत्येक तालुक में ग्रामीण भाग में उप अभियंता से कहना है कि 60 साल से साहब वो तारों को जोड़ते 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 हर गाँव में साहब सवेरे के दिन में सब भर्ती खड़ी रहती. एक बार ऐसा तार टूटा साहब हमारा कम से कम 10 आदमी मरने वाले. अगर ये आदमी अगर पूरे तालुके का प्रश्न मेरा अकेले का प्रश्न नहीं, ये लोकल जो तार है उसको जो है तो ताबड़तोड़ नवे बिठा नहीं तो फिर उन्होंने का बोरगाव स्वारगेट त्या दिवशी भी हाच प्रश्न समजावून वो जवाब देणार. अभी हो रहे हैं अरे हो 2-3 नहीं 5 मिनट बड़ी पिक्चर बन रही है. बोलो बैठकीमध्ये झालेले बरेचसे एस्टिमेट्स आपले सब डिव्हिजन ऑफिसला आलेले आहेत आणि डिव्हिजन ऑफिसला अरे साहेब पहिले मुद्दा माझा बरेचसे हे सांगू नका. साधा आणि सिंपल बोरगाव दुसरा पडताना मी त्या दिवशी हाच प्रश्न मांडला होता का हे जे जीर्ण झालेले 50 वर्ष 40 वर्ष 30 वर्ष हे काढण्यासाठी तुम्ही काही प्रायोरिटी त्याला द्या. तुमचा धंदा आहे तो तुम्ही फुकट बिल देता का ते तुम्ही पहिले कंप्लीट झालेले आहेत आणि बाकीचे गावं चालू आहेत. मला प्रायोरिटीवर यांचा गाव किती दिवसामध्ये करून देणार त्या दिवशी तुम्ही सांगितलं की 7 दिवसात मी आता प्रस्ताव देतो करतो पण दाखवतच नाही. सरांनी करून जर त्यामध्ये आपलं प्रायोरिटीमध्ये 4 दिवसात कंप्लीट करायला हवं. चला दुसरा प्रश्न. दूसरा प्रश्न ये है कि आनंद रास्ता जो आपने लोग 10 साल पहले 15 साल पहले ठीक है हाँ वो रास्ते का लिए कर देना. रास्ता है वो नंबर वो रास्ते का नाम क्या है? शमशान भूमि के आराम से अच्छा शमशान भूमि के आराम से रोड. और दूसरा खंड नंबर 161 जिन्हें जमीना बेचा लेता वो गरीब लोग इतने परेशान है तो जमीना बेचने वालों का नाम कायम है और जिन्हें जमीना नहीं बेचा उनके आला है. तो ये गराजी को बोल के अतिवृष्टि के पैसे जिसको नहीं मिलेंगे उसको देना. आपके साथ मैंने बात किया था मुझे बोलो मेरी को क्या होगा. इसके 2 बैल एक गाय और इनके 6 बकरियां भाई करता है साहब. ये इतने गरीब है कि वो रोए बेचारे उन्होंने बोले इनके अधिकारी करवा दो क्या बताते कि भाई कानून को बोले क्या बोलते सब पहले को मिलने लगी ये कोणती बात नहीं करेगी गरीब लोग. कानामध्ये टॅक्स जे असतो ते सरकारच्या योजनेच्या असलेल्या जनावराला असतो. प्रायव्हेट पाळीव घराच्या जनावरांच्या पशुसंवर्धन अधिकारी काय कारण आहे या पुढे म्हणजे पंचायत समितीत नाही आहे व्हिडिओवर एक गोळा बघा. आपण पहिलेच बोललो होतो का महिला भगिनी ज्या ऑफिस मध्ये असतात त्या बहिणीला त्या ठिकाणचा चांगला शौचालय लागला तर बाळाचा पाळणा हे बी सांगितलं होतं तुम्हाला. मला चांगली आठवण ती बहिणीने करून दिली. प्रश्न आहे. माझं नाव प्रियंका प्रेमसागर घुसळे राहणार माहिला. आमच्या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आमच्या गावामध्ये ना एक टावर लावून टाका. मी सर्वे करण्यासाठी एअरटेल किंवा कोणत्या तरी कंपनीला सांगतो त्या ठिकाणी त्यांचा व्यवहार आहे त्यांचा बिझनेस आहे तोही व्हायला पाहिजे. मी याची
नोंद घ्या. त्याचा मला आनंद आहे. का पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये महिला मुलं या अनेक मिटिंगमध्ये 10-5 महिला 2-4 यायच्या तरी बिचाऱ्या बोलायच्या नाही बोलायच्या सर्व बोलू लागले. म्हणून पुरुषांना माझे हात जोडून विनंती आहे की मी तिकडं मी वेळ बी दिला तर तुम्ही जरा मला आम्हाला या मीटिंग आम्हाला कार्यालय पण पाहिजे तेवढं पण तुम्ही लक्ष करून आम्हाला कार्यालय द्यावे. आपण असं करा. याच्या अगोदर बी हा प्रश्न होता. पालो गेलो काही गावाला आपण दिलं नवीन इमारती. तर अशा या ज्या बहिणी आहेत ना त्यांचा जो एक हे असतो समूह काय म्हणतो ना त्याबद्दल ग्राम संघ आम्हाला प्रत्येक गावाची बोलण्याची समस्या आहे सर. प्रत्येक गावामध्ये एक ग्रामसंघासाठी एक स्पेशल कार्यालय पाहिजे किंवा संदर्भाची स्वच्छता पाहिजे आणि त्या कार्यालयामध्ये 100 ते 200 महिला त्या कार्यालयामध्ये बसल्या पाहिजे आणि ते फक्त आम्हाला आश्वासन नाही पाहिजे एका वर्षामध्ये आपल्याला ते काम करायला पाहिजे. अरे नाम कैसे बोलो हो नाम कैसे था इधर आ बराबर बोलो तलाठी यांच्या विहिरीच्या त्या बहिणीच्या नावाने सातबाऱ्यामध्ये त्याची नोंद घेणे. सांगा काही तुमचं पिंपळदरी कमलभाई पिरारे हे पिंपळदरीचे राहणारे आहे जी. ऐकून घ्या. तुमचा प्रायव्हेट प्लॅन असेल तर तुम्हाला दिली जाईल परंतु ती तक्रार होते. ती तक्रारीवर एकदा निर्णय झाला तो बदलता येत नाही. तुमच्याकडे ते तुमच्या मालकी हक्काचे कागदपत्र द्या. हॅलो सर. हॅलो हॅलो हा बोला. नाव बोला. माझं काय शेतकऱ्याचं मॅटर चालू आहे तहसील पण तहसीलदार साहेब स्टॅपाची नोटीस काढतात की या तहसील 2021 दिवस चाललेलं आहे मॅटर. नाही तहसीलदार याच्या नावाची नोंद घ्या. तात्काळ नोटीस काढा आणि ते हेरिंग मिळून न्याय द्या. जरा सर सर मी तारीख द्यायला लावतो. हा हॅलो जिल्हा परिषद प्रतिनिधी शाळेमध्ये सावकारा बुद्रुक येथे 2 अतिरिक्त खोल्या बांधकामासाठी वाढीव शिक्षक देणे हा एक आणि वाढीव खोल्या तरी त्या दिवशी ज्या अपुऱ्या तुमच्याकडे त्या पहिल्या जीर्ण झालेल्या त्या तोडून नवीन मागा. 2 शिक्षक शिक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत सावखेडा बुद्रुक बुद्रुक पूर्ण कमांड तर त्या ठिकाणी 2 कमी 2 तात्काळ 2 द्या. 2 पाहिजे ना हे आता मार्क आहे. जो घरगुंडा वरिष्ठ अधिकारी पुरस्कार मिला लेकिन सबसे ज्यादा घोषणा मिला तो सिल्वर तालुका चालू अपने जिंदाने से मामला था. जिंदाने के अंदर जो लोग 56 घरगुंडे पैसे हो गए फाइनल पेमेंट हो गए लेकिन रोजगार अभी पैसे नहीं मिले. तो जितने भी ग्राम सेवक होंगे उनको ग्राम सेवक होगा क्या पार्टी है सरकार को अभी तुमने जो प्रचार सुनो नहीं का मुझे 12 बजे की मीटिंग नहीं. अभी मैं धोरणात्मक निर्णय को बोलने दो. बोला क्या हो जाएगा. वीडियो साहब के काम कर रहे थे चंद्रावरी हाँ बोला भाई बोला
काय बोललो मी सर त्यांचं म्हणणं की त्यांच्या गल्लीमध्ये काम करायचं पैसे खाऊन गेले साहेब सर 2 महिन्यापूर्वी त्या गल्लीमध्ये चौकशी करून पैसे 2025 ला साहेबांना दिला होता साहेबांना काही चौकशी केली नाही सर त्याच्यात अरे आता ग्राम साहेबांना अर्ज दिला होता सर तुमच्या गाव पातळीची तक्रार वेगळी आहे. आम सभेमध्ये ज्यावेळेस कोणती तक्रार मंजुरी तुमच्या नावाची नोंद घेतली जाईल आणि व्हिडिओ त्याची चौकशी करेल. चौकशी मी 25/1/2027 ला अर्ज दिला होता साहेबांना चौकशी आता असे होऊ देणार नाही याची नोंद घेतली जाईल. विषय तो अबंदीचा निधीच आपल्या ग्रामपंचायतला प्राप्त झालेला नाही. तो निधी प्राप्त झाल्यावर यांचं बांधून देऊ. काय विषय बांधून देऊ. पैसे खाऊन मंत्र्याच्या घरासमोर बसून गेला तू. अरे आता ते सरपंच हे सरपंच वाद करण्याच्या ऐवजी काम करून घेऊ. जरा वाद करू नका. जिल्हा परिषदेमध्ये सर्वांना मताचा अधिकार आहे. एकाला केलं दुसऱ्याला केलं वाद करायला माझा काही नसताना माझ्यावर हॅलो आशीर्वाद आले या म्हणजे माझ्या शिवराजचा झाला त्याच्यात आम्हाला गटात आम्ही काही धोका आम्ही मागणी भरून आलेले तो समोरच्या रस्त्यावर आम्हाला दिसते साहेब आम्ही 9 महिने शिला हाते केला या रस्त्याचे नाव लिहा आणि तात्काळ 16 तारखेच्या नंतर 16 तारखेपर्यंत ते तिकडे काय तुमचं नाव सांगा. वरुण खुर्द अनिताताई साबळे यांचा घरकुल बांधलेला आहे. फायनल बिल काढायला पाहिजे. त्याची पाहणी करून त्या पुढे हप्ते द्यायला सांगितलं जाईल. जळगावच्या धरणाचं पाणी हे सुधारलंच नाही पाहिजे कारण आमबाई आमच्या 7-8 गावाला पाणीच भेटत नाही आणि दुसरा प्रश्न पिण्यासाठी ते पाणी सुधारलंच नाही पाहिजे पाटाला. नाही तर ते काय करते पैसे देऊन 2 पाणी सोडून देते नंतर पाणी पुरत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे मी बेलगाव मध्ये माझं एकच घर आहे आणि सरपंच त्यामुळे मला एकदम अति तकलीफ आहे आणि तुमचा कार्यकर्ता त्यामुळे ज्यादा तकलीफ आहे. मला रिव्हॉल्वरचं परमिशन मिळावं एवढंच मी बोलतो कारण एकदम मी कमी म्हणजे अति अल्प आहे ना अति अल्प याच्यामुळे मला रिव्हॉल्वरचं परमिशन घेतलंच पाहिजे. आवाज करून बोलले तर डीएसपी साहेब देणार. आता मला बंदूकचा इतकं बोलू लागला एकच घर सर एकच घर आहे ना. अरे आहे ना दादा. लय तकलीफ आहे मला. अरे ऐक ना दादा त्याच्यासाठी रोजही देणार तुमचं लायसन. नमस्कार सर. जरूर डीएसपी साहेब त्याचा विचार करतील आणि मी कलेक्टरला बोलतो. पालन रस्ता तो सातबाऱ्यावर घ्या आणि तो अतिक्रमण सातबाऱ्यावर घ्या आप्पा बिरुबावाडीवर आणि बिरोबर तो रस्ता आहे रस्त्याचा त्यांचे आयसी साहेबाला ते हप्ते टाकायला सांगायला. पहले उद्घाटन करें हमारे रास्ते का 5 रास्ता है मुख्य रास्ते से बांबड़ बस्ती तो सर 2 किलोमीटर का रास्ता है सर. 42 लाख रुपए आपने मंजूर करके दे रहे अभी तक रास्ता भी नहीं कुछ भी नहीं हुआ सर. लेकिन उसमें एक का नियम सरकार ने लाया बाद में वो दुरुस्त नहीं हुआ तो वो काम अभी भी ग्राम पंचायत ने रिवाइज करके अगर करने का बोली क्योंकि तुमको ये काम तुम्हारे ग्राम देखो रोजगार हम ही बोले तो गांव लेवल पे काम करना पड़ेगा. मंजूर करके देना ये हमारा काम है लेकिन काम करके लेना वो तुम्हारा काम है. हेलो सर. यांच्या गावाचा MREGS मध्ये झालेला मंजूर काम नाही होण्याचे काय कारण आहे. माहिती अरे माहित तर द्याला ना उत्तर द्याला. यांचा प्रश्न असा आहे का यांनी रोजगार हमी योजनेमध्ये 2 वर्ष 3 वर्ष अगोदर जे आदेश दिला मंजुरी दिली ते काम झालंच नाही. काय मोठं नाही रोड
तुम्ही दुसऱ्या बहिणीशी गप्पा मारू लागले म्हणून तुम्हाला त्यावेळेस कळालं नाही. प्रश्न असा आहे काही का MREGS मध्ये व्हिडिओ तुम्ही काय करा तर तपासून घ्या. काय असं एक माणूस प्रश्न तिकडे म्हणतो तुम्ही तिकडे बघता तर काय ते बाबा त्यांना बी तो न्याय पाहिजे ना. हॅलो बोला सर नमस्कार सर. आपण पालकमंत्री असताना माझ्या गावात 80 लाख रुपये मंजूर केले. गुरु साहेब मंजूर तर करत नाही पण ते मंजूर आहे ते कॅन्सल करतात. त्याला नसेल काम करतात वेगळं सांगा का मी माझ्या सोबतच काम करतो. दरवेळेस खाली मुद्दा लावून लिहून घेते चालणार नाही. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा 2-2, 4-4 मास्टर बाकी आहे ते बी मास्टर दाबून चढले. या माझा शेतकरी जर मिळाला तर गुरु साहेबांना गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की इंजिनियरला सांगून द्या गुरु साहेबांना माहिती देतो आता गुरु साहेबांकडे कुठल्याही इंजिनियरनी MREGSचे पैसे घ्यायचे नाही तर मी बांधून टाकणार माहिती इंजिनियरला 1000 रुपये घेतात सर ते 25,000 एफडी तयार करायचे. मी बांधून टाकणार इंजिनियरला गुरु साहेब सोडला येणार नाही. 25,000 रुपये मागतात ते एफडी तयार करायचे इंजिनियर साहेब. त्याला शपथ घालायला लावायचं नाव सांगायचं काम नाही. पुढे इंजिनियर बोलवायचे मी पैसे घेणार नाही म्हणून आजपासून शपथ घालायला लावा जायला. MREGSचे सर्व MREGS मध्ये कोणत्याही कामाचे पैसे घेतले. आता माझा ऐकून घ्या. आता माझा मी ऐकून घ्या. हे पहा साधा प्रश्न आहे. मी तुम्हाला आताही तेच बोलतो. कोणत्याही तुमच्या सही कोणालाही इंजिनियरने पैसे मागितले तर माझ्या ऑफिसमध्ये यायचे. ऐकलं ना सरपंच साहेब ते पैसे माझ्याकडून घ्यायचे त्याच्या हातामध्ये द्यायचे. तोंडी तक्रार करण्याच्या ऐवजी मी इतका चांगला तुम्हाला बरोबर आहे की नाही DSP साहेब तोंडी बोलण्याच्या ऐवजी पैसे घ्या त्याच्या हातामध्ये द्या. महाडीपीटी मध्ये ज्या रोटाव्हिटर महाडीपीटी मध्ये ज्या योजना मंजूर झालेल्या आहे प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टर शेततळे परत सहाय्यक कृषी अधिकारी जे ते पूर्वसंमती देत नाही आणि 8-8, 10-10 रुपये मागतात ते गावात की मग त्यावेळेस ते पाणी करतात आणि शिक्का मारून देतात. 8 ते 10,000 मागतात. कृषी सहाय्यकचे आणि आमच्या इथे आणि गाडेकरची मॅडम आहे सहाय्यक कृषी अधिकारी साहेबाकडे बी तक्रार केली आम्ही की काय करते तिचा मेंटली प्रॉब्लेम आहे ती काम करत ती स्थळ पाणी लिहून देत नाही कोणतेही. माझं स्वतःचं सामूहिक क्षेत्र मंजूर साहेबाला सांगितलं उत्तर कृषी अधिकारी तुमचे कृषी सहाय्यक तुमचे लोक काही छोट्या छोट्या मुद्द्यावर अशा पद्धतीने आंदोलन करून लोकांकडून पैसे भरत असतात काय करायला पाहिजे. त्यांचे जे गाडीचे निर्णय जे आहेत त्यांचा प्रश्न आम्हाला सर्व्हिस करायला त्याची मीटिंग करून आहे कामं होतील सर्व लोकांचे. त्यांना ऑफिसला गेलो आणि त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांचे प्रश्न ज्यांच्या लोकांचे प्रलंबित किती मला यादी द्या. तुम्ही ऐका ना तुम्ही ते मला यादी द्या. तुमचे प्रश्न किती आहेत त्याची यादी द्या. मग मी त्याच्यावर दिवस लिहून देतो. इतक्या दिवसाच्या आत हे काम करून देऊ. एकच प्रश्न सर ज्या परमा माझ्याकडे आहे 80 लाख रुपयाच्या त्या दिवस साहेबाला फ्रेश करून द्या. नाही तर खिशातून 80 लाख रुपये काम करून देऊ मला. नाही मग काय थोडं काय करते साहेब व्हिडिओ काय मंजूर देतो एक वेळ कॅन्सल करतो आणि अरे ऐका ना बाबा केंद्र सरकारने एखादी योजना कॅन्सल केली असेल तर व्हिडिओला चालू करण्याचा अधिकार नाहीये. नंबर 1 ऐकून घ्या. मी त्याला काय बोललो जुन्या अशा जितक्या प्रमाण झाल्या असेल तितके लोक व्हिडिओवर काम करू शकले नाहीये. त्यावेळेस त्याचा तुम्हाला मास्टर बी मिळाला नाही काम बी झाला नाहीये पैसे बी उचलले गेले नाहीये. असे केंद्र सरकारने जे बंद केले असेल ते राज्य सरकारच्या EGS मध्ये आपण त्याला समाविष्ट करू आणि तुम्हाला मी चेंज करून देतो. ज्या स्मशानभूमीच्या आहे त्या स्मशानभूमी इतर अधिकाऱ्यामध्ये ते सुद्धा साहेबांना घेऊन घ्यायला हे फार महत्वाचा प्रश्न आहे. धोरणात्मक एकट्या याच्या गावाचा नाही. आपण एक मिनिट करा आपण महा अभियान जो राजस्व अभियान हो पप्पा तुम्हाला एक लक्षात आहे का मीच उद्घाटन केलं
ते महाराजस्व अभियान आणि काम 0-0 असं काय चालू. जितक्या तालुक्यामधलं स्मशानभूमी आहे, कब्रस्तान असल, समाज मंदिर असल, शासकीय जमिनीच्या वरती विल्हेवाट असल, हे महसूलची एक मीटिंग 16 तारखेच्या नंतर लावू. बोला येऊन द्या आपण हे घ्या. आणि हे माहिती होत आहे ही बहीण ज्या घरामध्ये दिलेली आहे त्या सातबाऱ्यामध्ये त्या बहिणीच्या नावाची नोंद द्या. अरे नाव एक मोटर बसवली, मोटरच नाही, मोटरसाठी त्याच्या स्वतःच्या वस्तीवर 2 लाख आणि मोटरच नाही तिथं. परत त्याचे असे भरपूर आहे. आणि जे आपल्या आमदारनी तिथून एक लाईट लावला होता आपू, तो लाईटच त्यांनी चोरून त्याच्या घरावर लावला आणि त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडं. त्याचा व्हिडिओ आहे, तो बोलला साहेब मला व्हिडिओ साहेब इतकी गंभीर बाब आहे का अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून लाईट बी काढून घरावर निघून जातो. बाकी त्याला सरपंच मॅनेज करेल आता. हे तुमच्याकडून चुकलं. असे चुकलं आपण याची चौकशी करा, याची चौकशी करा. सर ताईची काही चुकी नाही, त्याच्यात सरपंच ताईची काही चुकी नाही. सगळा कारभार सांडू गाठवले पाहतो. झेरॉक्स हा त्याचं पूर्ण माझ्याकडे पिंड्राईव्ह 1.5 कोटीचा भ्रष्टाचार निघाले. अनलिगल तर 50-60 लाखाचा अलग आहे. आणि त्यांनी एक अपंग व्यक्तीला 4 वर्षापासून माहिती काहीच दिली नाही. आता नवीन ग्रामसेवक आलेले, यांचं काम चांगलंय. आपण जे चांगलं आहे त्याचं चांगलं म्हणतो. विश्वास पाटील दाभाडे यांनी एक रोड केला भानुसोबत, आम्ही त्यांना पण जे चांगलं आहे ते चांगलं म्हणणाऱ्यांची वृत्ती आहे. आणि परत तलाठी म्हणून आपले त्यांनी आमच्या गावात 30-40% शेतकऱ्यांचं गट ऍडमिन केले, काही नाही कोण नाही. आणि ज्ञानेश्वर सांडू वाटले यांनी काय केलं, एक गाय, एका शेतकऱ्याची गाय मयत झाली तर त्यांनी स्वतः 1000 रुपये त्या पांडुरंग दगडघाटे या तलाट्याला द्यायला लावले आणि त्याचा पंचनामा तहसीलला दाखल केला नाही. मी ग्रामपंचायत मध्ये त्याला प्रश्न विचारला साहेबा देतात, तर त्यांनी मला शिवीगाळ केली, जीव मारण्याची धमकी दिली. साहेबाला विचारा. तो ग्रामपंचायत मध्ये कसा आला? तिथं ग्रामसभेमध्ये हा. तुम्ही आता ज्या सर्व गंभीर बाब आहे व्हिडिओ साहेब, स्वतः एक कमिटी 4 लोकांची नेमवा आणि 4 लोकांची कमिटी नेमून याचा 7 दिवसाचा वेळ द्या. चौकशी करून पूर्ण यांच्याकडं जे असलेले दस्तऐवज आहेत ते बी घ्या. यांनी जे प्रूफ दिलेले ते तुमच्याकडे घ्या आणि गावात जाऊन त्याची चौकशी करा. आमच्या गावातले सदस्य माझी सरपंच परमेश्वर देऊ, संदीप, त्यांना सगळ्याला विचारा, गावात चौकशी करा, कायदेशीर कारवाई करा. जुरट साहेब तुम्ही जे सांगू लागले ते सत्य समजूनच मी चौकशीचे आदेश दिले आणि ही चौकशी 7 दिवसामध्ये आपल्याकडे त्याचा रिपोर्ट येईल. धन्यवाद सर. आणि तुमच्याकडे असलेले सर्व प्रूफ पिंडळी, त्याचा पिंडळी त्यांनी लोकांना शिवाय केलेले आणि 1.5 कोटीचं आहे. ऐकून घ्या जरा. त्यांच्याकडे पेंडेर असेल किंवा कोणत्या एखादा सबूत असेल, कोणत्या एखादे पुरावे असेल ते पारदर्शक पद्धतीने तपासा आणि कडक कारवाई करा असं मी त्यांच्याकडे नाही विचारता येत, कर्मचाऱ्याला विचारता असं वैयक्तिक तुमच्या कोणाचा असं विचारता येत नाही. माझ्याकडे निवेदन दिलं होतं, जे पैसे यांना कुठे ठेवायचे यांचे पैसे आपल्या मराठा समाजासाठी मनोज दादा जरांगे पाटील मराठा योद्धा यांनी खूप मोठा लढा उपस्थित केला होता. ओबीसी समाजाला मराठा समाजाला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून. पण आमच्या मराठा समाजावर खूप मोठा असा अन्याय या ठिकाणी होताना असं आम्हाला वाटतं. सिल्लोड तालुक्यामध्ये जे भिडे साहेब आहेत हे पटकन त्या फाईलवर सह्याच करत नाहीये, त्यामुळे आम्हाला खूप अडचण निर्माण होती. या ठिकाणी आपल्या इथं बसलेले जे आपले नायब तहसीलदार साहेब हे 1 मिनिटाचं सुद्धा वेळ न लावता ताबडतोब मराठा समाजाच्या फाईलवर सह्या करतात. पण आपण सरळ सांगता त्या फाईलवर सह्या करत नाही. आमच्या समाजाच्या फाईली कुठे तुम्ही थांबू नका हे आपलं मी या ठिकाणी विनंती करतो. यांच्या मागणीप्रमाणे जी सूचना मांडली त्याच्यावर तात्काळ काही न करता शक्यतो जितका आपल्याकडून पॉझिटिव्ह असेल ते करा. सर
साहेब या विषया संबंधित हाचा विषय आहे. ज्या कुणबी नोंदीचं जे प्रमाणपत्र देण्यात येतं त्याचं जे सर प्रोसिडिंग तयार होती, ही प्रोसिडिंग तहसीलला तयार होती. तहसीलला कोल्हे मॅडम बोलवले साहेब. ही कोल्हे मॅडम या तहसीलच्या प्रोसिडिंग तयार करण्यामध्ये राजकारण करते. ती मॅडम काय करते सर, गेल्या 2 महिन्यापासून मी माझ्या निल्लोरच्या 76 फायली दाखल केलेल्या आहे. तिथे साहेब मी आपल्या बबलू भाई यांचं, वसीम सरांचं यांचं सुद्धा बोलणं करून अरे हे मला सांगा, ती कोल्हे मॅडम काय पदावर आहे? साहेब ती महसूल साहेब त्यांचं पद वगैरे काय ते माहिती नाही, पण ती मॅडम काय करते सर, जवळचा व्यक्ती असला की त्याची प्रोसिडिंग तयार करते. त्या प्रोसिडिंगला समोर एक तक्ता आहे सर, त्या तक्त्यात टाकत एसडीएम सिग्नेचर थंब मारता आणि त्यांचा अधिकार काढून कोणत्या तरी चांगल्या पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याकडे द्या. साधा आणि सिंपल मामला. मी सरपंच बोलतो सर. साहेब मी सरपंच करणार ना आता आमच्या फाईलवर हे करणार आहे, करून मला कळवणार आहे दादा. पेंडिंग आहे का? काय मी सरपंच काय म्हटलं साहेब? तरी तक्रार करायची नाही काय म्हटलं? अरे एक मिनिट समाजाला अन्याय करणार का तुम्ही? मी आमच्या समाजाला अन्याय करणार का? अरे ते मी तुमच्या समाजाचे काय अन्याय करणार? तुम्हाला असं वाटलं, तुम्हाला त्याच्या नावावरून वाकड असेल का असं आहे? तो बी मर्द मराठाच आहे. मी करायला होतो, मी असं कन्फ्युज होतो नावावरून. अरे नावावरून होतो. मी सरपंच बोलतो. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 8 वर्ग खोले आहे. तिथं मी विनंती आहे, आपले जिल्हा गट शिक्षणाधिकारी साहेब त्या गावातून शिकलेले, त्यांना विनंती आहे गावात शिकल्यानंतर मी तुमच्यावर अन्याय. ते आता नवीन झाले शाबास. शिक्षणाधिकारी. ते 8 वर्ग असल्यामुळं तिथं थोडं शिक्षणाची आणि शिक्षकांची अडचण आहे. तिथं 4च शिक्षक आहे फक्त आणि एक ते 4 हे मास्टरकडे आहे. ते लवकरात लवकर आमची तेवढी पूर्तता करून द्यावी. मला एक याबद्दल खरं म्हणजे आपल्या सरपंच महोदयांना ज्या तळमळीने ते प्रश्न मांडतात त्याच्यावर काम करताना, त्याच्यावर निर्णय देताना तुम्हाला कुठे शिक्षणाधिकाऱ्याची, आता शिक्षण सेवक आपण किती भरले म्हणजे, मग ते जॉईन होत नाही का? नाही होत असं तर त्याला आपण परत दादा भुसेला बोलवून आपण ते भरण देऊ. परत ऐका ना भैया. आणि त्याच्या अगोदर जे असेल त्याच्यामधून 2 शिक्षक तरी तात्काळ त्यांना वाढून द्या. समाधान झालं सर शिक्षण विभागाचं. एक विषय असा होता, आपला रोजगार हमी योजनेतून आपण 23-24 मध्ये सर रोजगार हमी 3 बी वाजले तर ही मीटिंग संपणार नाही. 2023-24 मध्ये गायगोटे मंजूर केले आणि रस्ते मंजूर केले. ते झाले ना. जवळ परीक्षा जे गायगोटे आहे, इमारती, रस्ते आहेत, जे एक प्रश्न हे धोरणात्मक निर्णय मी घेताना सर्व तालुक्याच्या लोकांचा साठी अधिकाऱ्यांना. आणि सर विषय असा होता, जो आमच्याकडे मागील का 3 महिन्या अगोदर जो ग्राममृत्यूचे रजिस्टर घरी आणले आणि ते रजिस्टर सुद्धा अजून नाही. आम्हाला लोक जन्म मृत्यूचे रजिस्टर मागताय. व्हिडिओ ग्रामसेवक होता, त्यांनी प्रायव्हेट कागदपत्र समजून ते रजिस्टरच घरी नेले. त्याची चौकशी करा ना, तर पोलीस मध्ये तक्रार करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा. सर तांडावर त्याचं नाव काय? शेख होता आमचा. आता गायब आहे ना. आणि तो गायब आहे सर. यांनी काय केलं काय व्हिडिओ साहेबांनी असं वाटतं मला. त्याला गायब करण्यासाठी अरे तो ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये. व्हिडिओ साहेबांना तुम्ही जास्त सपोर्ट करू नका सर. ऐका सर. अरे ऐका ना, मी काल त्याला स्वतः पाहिला, आपल्या हॉस्पिटलमध्ये आला होता, तो ऍडमिट आहे. बोला सर. एकच विषय होता सर. आपला माणूस आहे, तुम्ही आणलेला आहे, पण ते काय आपले जे कार्यकर्ते. अरे मी तुम्ही मला लिहून द्या, मी तुम्हाला जे जे काम आहे ते करायला होतो. सर अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सर. तुम्ही गांभीर्याने कसं शेवटचा मुद्दा आहे सर. तुम्ही तिसऱ्यांदा उठले. नाही दुसऱ्यांदा आहे सर. नाही गाणे साहेब विचारा दुसऱ्यांदा. तुम्ही सर ऐका ना, सर आमच्या तुला सिनेमा उचकू लागला का? सर आमच्या देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, पेंडगाव, चारनेर या गावाला घेऊन एक चारनेर प्रकल्प आहे, मोठा प्रकल्प आहे. यावर्षी खूप अतिवृष्टी झाली, मोठा पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला. सर तो धरण इतका ओव्हरफ्लो होऊन अक्षरशः सांडव्यातून पाणी नाही निघलं सर, पाळून पाणी वाहत होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की त्या धरणामध्ये लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळं ते पाणी सांडव्यातून पास नाही झालं आणि त्या धरणाच्या पाळून पाणी वाहत होतं. म्हणून खालच्या गावाच्या लोकांची परिस्थिती अशी झाली होती सर, रात्रीचे लोक गाव सोडून शेतामध्ये वस्तीवर राहायला गेले होते सर. इतकी भयानक परिस्थिती तुम्हाला सगळं माहिती आहे सर. देऊळगाव बाजार
त्या शिवारने पूर्ण फिरलो पेडगाव पासून तर देवळगाव पर्यंत जे शेतकऱ्यांचे झाडं झुडपे आले त्या नदीच्या पात्रामध्ये त्याला जोपर्यंत साफ करणार नाही सरळ करणार नाही व्हिडिओ तोपर्यंत हा प्रश्न सर तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस मी सर ऐका ना जरा तुम्ही ऐका ना मी स्वतः गेलो होतो त्याला पैशाचा प्रोव्हिजन कुठून करायचा पहिला मुद्दा हा आहे हे पहा मी कितीही बोललो काही बोललो तर शेवटी त्याला पैसा लागतात मशिनरी लागतात पोकलेट लागतो JCB लागतो जे काही आहे आणि बाहेर न्यायचं असेल तर त्याला सामान नाही तर ग्रामपंचायतकडे वर्ग करा आणि ग्रामपंचायतकडे त्यांना आदेश द्या की त्यांनी तात्काळ ते मोकळा करून द्यावं. सर तुमच्या आदेशाने त्या अधिकाऱ्यांनी पाळूवरती माती टाकली सर तात्पुरती पण पुढच्या वर्षी जर अशी परिस्थिती निर्माण झाली सर तर 100% ते धरण फुटती त्याकरता आपण मुक्त धरण गाळ मुक्त नदीचा पात्र नाल्याचा पात्र त्याच्यामध्ये सर्व एजन्सीला बोललो मी तुम्हाला का ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती गंभीर असेल त्याला फर्स्ट प्रायोरिटीवर त्याचं नियोजन करा. हे जे बोलू लागले ती सत्य परिस्थिती आहे. याच्यामुळं एक तर धरणामध्ये गाळ जास्त असतो त्या नदीच्या पात्रामधून जात नाही पाणी वाहून आणि मग शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर जमीन खरडणं जमीन वाहून जाणं. कृषी अधिकारी आपण दौऱ्यावर होतो दोघं सोबत. सर तुमच्या माध्यमातून देऊळगावचे गुडघे उडाले रस्ते मुरुम टाकून पक्के करण्यात आले पण त्या रस्त्यांचा आम्ही प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अजून सुद्धा त्या रस्त्यांना नंबरिंग आली जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद दोन्ही इंजिनियर जे जे रस्ते असतील त्या रस्त्याला शासनाने आता नियम केला धोरण केलं त्यानुसार त्याला नंबरिंग देण्याचा अधिकार आलेला आहे. त्याचा सदुपयोग करा पूर्ण सर्वे करा आणि देवळगाव सहित जितके तालुक्यामधले रस्ते असतील सर्वाला नंबरिंग मिळाला पाहिजे. धन्यवाद सर. चला नेक्स्ट